विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आपल्यासोबत आहेत. ताई, श्रावणाचे दिवस सुरू झाले, मंगळगौरीचे कार्यक्रम जे आहेत ते सुरू आहेत, कशा शुभेच्छा देतात? नागपंचमी आणखीन श्रावण ह्या दोन्हीचं एकत्रितपणाने पिंपरी चिंचवड ग्रुपने कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये महिलांना मोकळेपणाने खेळ खेळता येतील अशा प्रकारची वेशभूषा आणि सगळी गाणी वगैरे त्यांनी घेतली, पर्यावरणाची गाणी घेतलेली आहेत. तर मी तुमच्यामार्फत श्रावणाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना आणि समाजाला शुभेच्छा या देते की जे गोरगरीब आहेत, जे गरजू आहेत, त्यांना दानधर्म करणं आणि त्याचबरोबर तुम्ही त्या श्रीसूक्तामधली प्रार्थना वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की देवी माते, तू म्हणजेच सूर्य आहेस, तू म्हणजेच वायू आहेस, तू म्हणजेच अग्नी आहेस, तू म्हणजे जल आहेस. म्हणजे समाजातल्या पंचमहाभूतांचं रक्षण करणं हे एका अर्थाने धर्माशी संबंधितच विषय आहे आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या श्रद्धेचा उपयोग करणं हा श्रावणाचा अर्थ आहे असं मला वाटतं. एक आज आपण सकाळी पाहिलं तर पुण्यात एक रेव पार्टीचं जे आहे ते प्रकरण समोर आलं. त्यामध्ये भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे जे आहेत त्यांच्या जावयाचं नाव आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे. कुठं चाललं आहे महाराष्ट्र? म्हणजे रेव पार्ट्यांचं जे आहे ते पेव वाढतच चाललेलं पाहायला मिळते. आता अजून कोण कशामध्ये काय प्रकारांनी अडकलेलं आहे ते सगळं सिद्ध व्हायचं आहे. परंतु असे जे अंमली पदार्थांसारखे जे असे भयंकर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या विभागाचा आहे हा विषय नाही आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे, एवढे सगळे एकमेकाविरुद्ध आरोप प्रत्यारोप चाललेले असतानासुद्धा अशा प्रकारच्या व्यक्ती अंमली पदार्थाच्या अंमलाखाली राहून असे वेळेच्या नंतर दीड नंतर ह्या सगळ्या गोष्टी सापडतात. ते पुणे शहर पोलिसांनी जे काही केलं आहे तपासणी, तर ती नक्कीच सगळ्या समाजाचं त्याच्यावर लक्ष आहे. परंतु पुणे शहर पोलिसांनी पोर्शे कार अपघाताचा विषय असेल की इतर अनेक विषयांमध्ये अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे आणि न्यायालयाचे लक्ष प्रत्येक बाबतीमध्ये असतं. त्यामुळे या घटनेच्या मध्ये कुठलाही दबाव न येता तपास होईल अशी मला खात्री आहे. सत्ताधाऱ्यांवर वारंवार जे आहे ते एकनाथ खडसे आरोप करत होते, म्हणूनच त्यांच्या जावयावर किंवा त्यांच्या कुटुंबावर जे आहे ते आता कारवाई करण्यात आली आहे असं विरोधक जे आहेत या ठिकाणी म्हणतात. ते एकनाथजी खडसे आमच्या विधान परिषदेचे एक सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचे राजकीय मतभेद लोक मांडतील, परंतु मी त्यांच्यावर व्यक्तिगतरित्या कुठलंही भाष्य करू इच्छित नाही आहे. आपण पाहिलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे जे आहेत ते पुन्हा आज एकत्र आलेलं पाहायला मिळाले की वाढदिवसाचं एक निमित्त पाहत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आले. काय वाटतं, युती त्यांची होईल का? दोघं भाऊ एकत्र होतील? महाराष्ट्राने हे पाहिलं की दोघंही जणं मराठी भाषेच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते आणि आपण जे पद्धतीने समाज सुसंस्कृत आहे आणि अशा वेळेला वाढदिवसाच्या वेळेला कुठलंही राजकारण न मध्ये येऊ देता अभिष्ट चिंतन करणं हा एक योग्य असा उपचार आहे, माध्यम आहे ते की ज्याच्यातून भावना व्यक्त केल्या जातात. स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल लेख लिहून शुभेच्छा दिलेल्या आहेत, कौतुक केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत राज ठाकरे यांनी, या योग्य आहेत. भाजपच्या नेत्याकडून मोदींचा 13वा विष्णूचा अवतार म्हणून एक उल्लेख करण्यात आलाय, कसं पाहतात? मी मला त्याच्यावरती काहीच भाष्य करायचं नाही आहे. त्यांनी काय बोलायचं होतं त्यांचा प्रश्न आहे, परंतु माननीय मोदी साहेब एक फार मोठे नेते आहेत आणि ते भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवून काम करत आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे त्याच्याबद्दलच्या बाकी काही तुलना किंवा या गोष्टी इतरांनी कोणी केल्या असतील माझी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया नाही. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.